ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. चला तर मग अजिबातच वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला. तर आता आपण इथे असं पाहिलेलं आहे की आत्ता पूर्णाजीने घराचा सगळा कारभार हा सायलीच्या हातामध्ये सांभाळण्यासाठी दिलेला आहे आणि घराचे जे किल्ले आहेत त्यासुद्धा सायलीला दिलेले आहेत. घरात जे प्रत्येक कपाट आहे, तिजोरी आहे, त्याची सगळ्याची चावी आता सायलीच्या कमरेला असणार आहे आणि त्याचबरोबर घराच्या किल्ल्यासुद्धा असणार आहेत. तिला खरं तर या जबाबदारीचं पहिले खूप दडपण आलं होतं की आपण हे सगळं कसं मॅनेज करू, पण नंतर अर्जुनने तिला समजावून सांगितलं की बायको, तू सगळं मॅनेज करशील आणि काळजी करू नकोस. या सगळ्या जबाबदारीच्या कामात मी सुद्धा तुझ्याबरोबर असेन, त्यामुळे तुला एकटीला टेन्शन घेण्याची काहीच गरज नाही आहे. आता इथे अश्विनला कितीही इच्छा नसली तरीही काम तर करावं लागणारच, त्यामुळे तो आता रोज हॉस्पिटलला जायला लागलेला असतो. आता हॉस्पिटलला जायला लागल्यामुळे त्याला त्याच्या एका पेशंटची फाईल सापडत नसते. तो आता त्याच्या क्लिनिकमध्ये शोधतो, त्याच्या हॉस्पिटलमध्ये शोधतो, पण दोन्ही ठिकाणी त्याला ती फाईल सापडत नाही. त्याला वाटतं कदाचित आपण स्टडी वगैरे करण्यासाठी ती फाईल घरी घेऊन गेलो असू आणि चुकून ती घरीच राहिली असेल. आपण घरी जाऊन एकदा चेक करायला हवं. मग अश्विन हा आता घरी आलेला असतो आणि घरी आल्याच्या नंतर घरातसुद्धा आता तो ती फाईल त्याच्या खोलीत सगळीकडे शोधायला लागतो. फाईल कुठेच सापडत नाही. अश्विन स्टडीमध्ये सुद्धा ती सगळी फाईल शोधतो, पण त्याला तिथेसुद्धा सापडत नाही. आता तो त्याच्या बेडरूममध्ये असाच बसलेला असतो आणि त्याला त्याचं एक कपाट दिसतं. अश्विन म्हणतो, अरे सगळीकडे शोधलं पण ही 2 कपाटं राहिली. अश्विन त्यातलं एक कपाट उघडतो आणि त्यामध्ये फाईल शोधतो, पण त्यातही फाईल नसते. आता अश्विन एक छोटं जे ड्रॉवरसारखं कपाट असतं ते उघडायला येतो, तर आता त्या कपाटाचे ड्रॉवर्स काही उघडत नसतात. अश्विन म्हणतो, अरे हे कपाट उघडत का नाही आहे, मे बी लॉक असावं. अश्विन आता तो नेहमी जिथे चाव्या ठेवतो तिथे बघायला जातो, पण त्याला तिथे चाव्याच सापडत नाही. तो विचार करतो की कदाचित तन्वीने कुठेतरी दुसरीकडे ठेवले असतील. तेव्हा शेवटी ही खोली आमची होती, आमच्या खोलीत सगळं तीच जागेवर व्यवस्थित वेळेवर ठेवायची. मग आता तो चाव्या शोधायला सुरुवात करतो. आता त्याला काही चाव्या कुठेच सापडत नसतात. मग आता लगेचच अश्विन विचार करतो, एक काम करतो, मम्माकडे जातो आणि तिला सांगतो तिच्याकडे नेहमी सगळ्या कपाटांच्या एक्स्ट्रा चाव्या असतात. मग आता अश्विन हा कल्पनाकडे येतो आणि आता तो कल्पनाला सांगत असतो, ॲक्च्युली मम्मा, माझी ना एक महत्त्वाची फाईल आहे जी मला सापडत नाही आहे एका पेशंटची, आणि त्याच्यावरती आता मला स्टडी करायचं आहे. तर मग ती फाईल हवी, तर मला तू तुझ्याकडची चावी देशील का? ती ना ॲक्च्युली तन्वीने कपाट लॉक करून ठेवली होती, तर आता कपाट लॉक आहे, तन्वी इथे नाही आहे, तर मला ती चावी हवी होती. तर तुझ्या चाव्यांमधली जर तू मला दिलीस तर बरं होईल. मी ती कपाट उघडलं की लगेच आणून तुला देतो. आता हे दुसरं तिसरं कोणतंही कपाट नसून प्रियाने ज्या कपाटामध्ये आता तिचं लहानपणीचं गाठोडं लपवलं होतं तेच कपाट आहे. आता अश्विनला मात्र ही गोष्ट माहीतच नाही आहे, त्यामुळे अश्विन हा आता कल्पनाला म्हणत आहे, मम्मा देतेस ना चाव्या, कारण काय आहे ना, मला त्या कपाटातून ती फाईल काढणं खूप गरजेचं आहे, कारण जर मी ती फाईल नाही काढली तर मला स्टडी नाही करता येणार, प्लीज. त्यावर आता पुढे तो म्हणत असतो की मला माहिती आहे तू असंही म्हणशील की मी हलगर्जीपणा केला, मी चावी हरवली, पण मी खरंच सांगतोय, मी चावी वगैरे काही हरवलेली नाही आहे. चावी तन्वीकडे होती म्हणून मला ती सापडत नाही आहे. मला तन्वीलासुद्धा आज भेटायला जायचं आहे, त्यामुळे प्लीज मला पटकन चावी दे ना. कल्पना अश्विनबरोबर काहीच बोलत नसते. अश्विन म्हणतो, मम्मा मला माहिती आहे तू माझ्यावर नाराज आहेस, पण प्लीज बोल ना. अगं ती फाईल सापडणं खूप गरजेचं आहे. कोणाच्या तरी भविष्याचा, कोणाच्या तरी आयुष्याचा, जीवनमरणाचा प्रश्न आहे त्या पेशंटच्या. प्लीज, तो पेशंट असला तरी माणूस आहे ना. त्याबरोबर कल्पनाला दया येते आणि कल्पना म्हणते, आता त्या चाव्यांचा जुडगा माझ्याकडे नाही, आता पूर्णाजींनी ते सायलीकडे दिला आहे, तू जाऊन तिच्याकडे माग. त्याबरोबर हे ऐकून अश्विनला खूप राग येतो. अश्विन म्हणतो, काय, ज्या मुलीमुळे माझी बायको तुरुंगात गेली, पूर्णाजीने हे घर सांभाळायला तिच्या हातात दिलं, तिला वाटलंच कसं की ती सायली आपल्या घराची जबाबदारी व्यवस्थित पेलू शकेल म्हणून? अगं हे सगळं घर उद्ध्वस्त करेल ती, बरबादीला घेऊन जाईल ती हे घर. त्याबरोबर कल्पना म्हणत असते, घर कुणी बर्बाद केलं आणि कुणी तसंच ठेवलं हे आपण बघितलं अश्विन, आणि मला आता वाटत नाही की या विषयावरून आपण पुन्हा वाद घालायला हवा. तुला फाईल हवी आहे ना, तू एक काम कर,
तू पूर्णा आजींकडे जा, पूर्णाई सायलीकडे चाव्या मागतील आणि तुला देतील. उगाचच्या उगाच तू त्या सायलीला दोष देत बसू नकोस. त्याबरोबर अश्विन म्हणतो, अच्छा म्हणजे आता मम्मा तुलासुद्धा त्या सायलीचाच पुळका आहे का? जाऊ देत, मला ना आता तुझ्याशी काही बोलायचंच नाही आहे, मी जातोच इकडनं थेट, असं म्हणत अश्विन हा लगेचच तिकडनं निघतो आणि येतो पूर्णा आजीच्या रूममध्ये. पूर्णा आजीला सुद्धा म्हणत असतो, पूर्णा आजी तू जे काही केलं आहेस ना ते मला अजिबातच पटलेलं नाही आहे. अगं तू सायलीला आपल्या घराच्या चाव्यांचा जुडगा दिलायस, तिला आपलं घर सांभाळायला दिलंयस. पूर्णा आजी म्हणते, तू इकडे कसा काय आलास रे? त्यावर अश्विन तिला सांगतो की मला माझ्या एका कपाटाची किल्ली सापडत नाही आहे, तू तिच्याकडून मला ती घेऊन दे. पूर्णा आजी म्हणत असते, हे बघ ती तुझी मोठी थोरली वहिनी आहे, तू सुद्धा तिच्याकडे चाव्या मागू शकतोस. जर तू चाव्या मागूनही तिने दिल्या नाही तर मात्र तिला ते सांगणं माझं काम आहे. पण आता तू तिच्याकडे माग, सध्या ती ह्या घराची कर्ती स्त्री आहे, मग तू तिच्याशी मागायला नकोस. तिला वाईट नाही का वाटणार जर मी तिच्याकडे किल्ल्या मागितल्या आणि तुला दिल्या तर? आता अश्विनला पूर्णाजी एवढं समजावते तरीही बावळट अश्विन मी नाही तिच्याशी बोलायला जाणार, तूच चावी माग आणि मला दे असं म्हणतो. त्याबरोबर आता मात्र पूर्णाजींचा नाईलाज होतो. पूर्णाजी सायलीला हाका मारतात, सायली, ए सायली, सायली. त्याबरोबर सायली त्या ठिकाणी येते आणि पूर्णाजींना म्हणते, हाक मारलीत पूर्णाजी? त्यावर पूर्णाजी म्हणते, हो बाळा, अगं तुझ्याकडे मी ज्या चाव्या दिल्या आहेत ना त्यामध्ये अश्विनच्या कपाटाची सुद्धा एक चावी आहे, तेवढी एक चावी काढून त्याला देशील का? त्यावर सायली म्हणते, हो. त्यावर पूर्णाजी म्हणते, अगं तू देशील पण किमान का देतेस ते तरी विचार. सायली म्हणते, पूर्णाजी अश्विन भाऊजी मागतायत ना, म्हणजे महत्त्वाचंच काम असेल. त्यावर लगेचच आता पूर्णाजी म्हणते, बघ किती विश्वास आहे तिचा तुझ्यावर. आणि मग पूर्णाजी म्हणते, तरीही तुला माहीत असणं तुझं काम आहे. आणि मग पूर्णाजी सायलीला सांगते, त्याची एक फाईल आहे कोणती तरी, ती त्याला सापडत नाही आहे. ती म्हणे त्याने त्या कपाटात ठेवली आणि त्या कपाटाला कुलूप आहे, ते सुद्धा तन्वीने लावलेलं, आणि त्या मुलीने त्या चाव्या कुठं ठेवल्या आहेत हे त्याला ठाऊकच नाही आहे. म्हणून मग तो आता तुझ्याकडे चावी मागायला आला आहे, देतेस ना चावी? सायली म्हणते, हो पूर्णाई, मला एवढं एक्सप्लेन करण्याची खरंच गरज नव्हती, हे घ्या अश्विन भाऊजी. आणि मग लगेचच आता पूर्णाजींच्या समोरच सायली अश्विनच्या हातामध्ये सगळ्याच्या सगळ्या चाव्यांचा जुडगा देते आणि म्हणत असते, हे घ्या, तुमची किल्ली जी असेल ना ती घ्या तुम्ही. त्याबरोबर अश्विन आता ठीक आहे म्हणतो आणि जात असतो. सायली त्याला हाक मारते मागून आणि म्हणत असते, अश्विन भाऊजी तुम्ही माझ्याकडे किल्ल्या मागितल्या असत्या तरीही तुम्हाला दिल्याच असत्या, मी नाही नसतं म्हटलं. आनंद झाला असता जर तुम्ही मागितल्या असत्या. अश्विन काहीही न बोलता तिकडनं निघतो, स्वतःच्या रूममध्ये येतो. पटकन आता तो कपाट उघडतो आणि कपाटामध्ये फाईलची शोधाशोध करायला सुरुवात करतो. पण आता पहिले 2 ड्रॉवर उघडल्यावर तर त्याला काहीच सापडत नाही आणि तिसरं ड्रॉवर उघडल्यावर त्या ड्रॉवरमध्ये त्याला ना एक लाल रंगाचं गाठोडं दिसतं. अश्विन विचार करतो, हे गाठोडं कोणाचं आहे आणि माझ्या कपाटात काय करतं आहे? मी तर ह्या असल्या वस्तू ठेवत नाही, मे बी तन्वीने काही ठेवलं असेल का? उघडून बघतो. मग आता अश्विन ते गाठोडं उघडतो तर त्यामध्ये असतात ते म्हणजे खऱ्या प्रियाचे लहानपणीचे फोटो, म्हणजे जी खोटी तन्वी म्हणून प्रिया वावरते तिचं खरं गाठोडं असतं ते. आता अश्विन विचार करतो, अरे हे गाठोडं कोणाचं आहे आणि ह्याच्यात हे फोटोज कोणाचे आहेत, ते पण आमच्या कपाटात? मे बी तन्वीने कोणाचे तरी ठेवले असतील. जाऊ देत ना, मला काय करायचं आहे, मला फाईल शोधणं गरजेचं आहे, मी हा टाईमपास कुठे करत बसलो आहे. मग अश्विन पुन्हा आता ते फाईल शोधायला सुरुवात करतो. तर ती फाईल असते आता त्या गाठोड्याच्या खाली. अश्विनला त्या गाठोड्याखालची फाईल सापडते. तो ती फाईल घेतो आणि तिकडनं पटकन घाईघाईत निघून जातो. आता तो गाठोड्याचा पसारा तिथे तसाच राहतो. आता रूममध्ये विमल येते साफसफाई करण्यासाठी. ती असं पलंगावरती लाल रंगाचं गाठोडं बघून थोडी डचकते. ती पटकन सायलीला जोरात हाक मारते, सायलीताई हे बघा काय. सायली खोलीत येऊन बघते आणि म्हणते, काय झालं विमलताई? विमल सायलीला म्हणते, सायलीताई अहो बघा ना हे गाठोडं. त्याबरोबर सायली ही तिला म्हणते, थांबा विमलताई तुम्ही हात नका लावू, मी बघते. सायली ते गाठोडं बघते आणि म्हणते, हे गाठोडं कुठंतरी पाहिल्यासारखं वाटतंय. आणि मग तिच्या लक्षात येतं की अरे ही तर आपल्याच आश्रमातली गाठोडी आहेत. मग सायली विमलला सांगते, अहो विमलताई घाबरू नका, ही आमच्या आश्रमातली गाठोडी आहेत, कोणाचं आहे मी बघते. आणि मग तिथे गाठोडं बघते आणि म्हणते, अहो हे गाठोडं प्रियाचं आहे. त्याबरोबर आता विमल म्हणते, प्रिया म्हणजे तन्वीताईंचं? त्यावर सायली सांगते, हो तन्वीताईंचं तुमच्या. त्याबरोबर आता लगेचच सगळ्याच जणांना आश्चर्य वाटतं. सगळेजण ते गाठोडं बघत असतात कारण त्या ठिकाणी
विमलच्या आवाजामुळे अर्जुन आणि कल्पनाही पोहोचलेले असतात. आता कल्पना ते गाठोडं बघते आणि कल्पनाला आश्चर्य वाटतं. ती म्हणते, हे गाठोडं तन्वीचं कसं असू शकतं? तर दुसरीकडे अर्जुनसुद्धा त्या ठिकाणी पोहोचलेला असतो. अर्जुन सायलीला विचारत असतो, बायको काय झालं? विमल एवढ्या जोरात का ओरडली? तुम्ही ठीक आहात ना? तुम्हाला काही झालेलं नाही आहे ना? त्यावर सायली म्हणते, हो आम्ही ठीक आहोत. हे गाठोडं प्रियाचं म्हणजेच तुमच्या तन्वीचं आहे ते सापडलं ना, तर मग ते आम्ही बघत होतो आणि म्हणून विमलताई ओरडल्या. त्याबरोबर अर्जुन म्हणतो, व्हॉट? तन्वीचं गाठोडं बघू? आणि मग तो सुद्धा ते गाठोडं हातात घेऊन बघतो. आता कल्पना जरी काही बोलली नसली तरी अर्जुन ते गाठोडं बघतो आणि अर्जुनच्या लक्षात येतं की हे गाठोडं तन्वीचं कसं काय असू शकतं, कारण लहानपणीच्या तन्वीला अर्जुन व्यवस्थित ओळखतो. त्याचबरोबर घरात सगळीकडे लहानपणीच्या तन्वीचे फोटो आहेत. त्यामधली तन्वी आणि ही तन्वी ही खूपच वेगळी आहे, ही अर्जुनच्या लक्षात गोष्ट आलेली असते. अर्जुन आता ही गोष्ट कन्फर्म करायची ठरवतो. मग आता कन्फर्म करण्यासाठी तो काय करता येईल आपल्याला असा विचार करतो आणि मधुभाऊंकडे येतो आणि मधुभाऊंना तो ते गाठोडं दाखवतो आणि त्यामधला तो फोटोही दाखवतो. मधुभाऊ म्हणत असतात की हा फोटो तर लहानपणीच्या प्रियाचा आहे. आता अर्जुनने मधुभाऊंना हा तन्वीचा फोटो आहे सांगण्या अगोदरच मधुभाऊ पटकन बोलून जातात, हा प्रियाचा फोटो आहे. ज्यावेळेस ती मला सापडली होती ना सकाळची, त्यावेळेस मी तिचा हा फोटो काढून ठेवला होता, जेणेकरून जर कधी तिला शोधत कोणीही आलं तर मला त्यांना ती परत करता यावी. खरं तर मी सगळ्याच लहान मुलांचे असे फोटो काढून ठेवायचो, जेणेकरून काय व्हायचं की जर कधी त्या मुलांना शोधत कोणी आलं तर ते त्यांना परत करताना मुलं सोपं जाईल. त्याबरोबर आता सगळ्यांच्या लक्षात ही गोष्ट आलेली असते की प्रिया ही खरी तन्वी नाही आहे, तर सायली ही खरी तन्वी आहे. कारण प्रियाचं गाठोडंच वेगळं आहे आणि प्रियाच्या कुठल्याही आठवणी आता तिच्याबरोबर मॅच होत नाहीत. त्याबरोबर आता इथे मात्र पूर्णाजी ही सायलीच्या चेहऱ्यावरून हात फिरवते. सायलीला कळत नसतं की नेमकं हे चाललंय तरी काय. त्याबरोबर आता इथे आपण पाहतो की पूर्णाजी ही सायलीला म्हणत असते, सायली बाळा मला माफ कर, माझं चुकलं. तू खरी तन्वी आहेस हे ओळखायला मी खूप उशीर केला. तुझ्यातले एवढे चांगले गुण मला दिसत होते, तरीही मी ते गुण नाकारले, लाथाडले. त्याबरोबर पुढे पूर्णाजीच्या डोळ्यात आता अश्रू आलेले असतात. पूर्णाजी म्हणत असते, त्या नालायक खोटारड्या मुलीने तन्वी म्हणून स्वतःचा उद्धार करून घेतला होता आणि त्यामुळे मी तुझ्याशी वाईट वागले. मला माफ कर, मला खरे गुण कळतच नव्हते. त्याबरोबर आता इथे प्रतिमा आत्यासुद्धा सायलीच्या चेहऱ्यावरून हात फिरवत असते आणि म्हणत असते, माझी मुलगी, माझी लेक. तर आता हे सगळं काही कल्पनालाही कळलेलं असतं आणि तिला खूप मोठा धक्का बसलेला असतो की सायली हीच खरी तन्वी आहे. आणि त्यानंतर आता कल्पना ही अश्विनलासुद्धा हे सत्य सांगायचं ठरवते. त्याच्यासमोर त्या सत्याचा उलगडा करायचा आपण असं ठरवते, जेणेकरून अश्विनसुद्धा आता त्या नालायक मुलीच्या म्हणजे प्रियाच्या तावडीतून सुटेल. तर पुढे आपण पाहतो की प्रतिमा आत्या तर खूपच जास्त भावूक झालेली असते. ती म्हणत असते, मला माहिती होतं, मला वाटलंच होतं की सायली हीच माझी तन्वी असणार, फक्त माझी बोलायची हिंमत होत नव्हती. पण आज देवाने माझं गारणं ऐकलं आणि सगळ्यांच्या समोर हे स्पष्ट झालं की हीच माझी तन्वी आहे. तन्वी बाळा. आणि मग प्रतिमा त्या सायलीच्या चेहऱ्यावरून हातच फिरवत असते. तर दुसरीकडे पूर्णाजी म्हणत असते की खरंच माझी इच्छा, माझं स्वप्न पूर्ण झालं. प्रतिमा, तुला दिलेला शब्द मी मोडला नाही. मी म्हटलं होतं ना, माझा नातू अर्जुन तुझ्या तन्वीशी लग्न करेल. बघ, आपल्या इच्छा पूर्ण झाल्या. अर्जुनने तन्वीबरोबरच लग्न केलं आणि तन्वीच आता ह्या घरची थोरली नातसूनसुद्धा आहे. त्याबरोबर पुढे पूर्णाजी तन्वी म्हणजेच सायली आणि अर्जुन ह्या दोघांनाही जवळ बोलवते आणि म्हणत असते, दोघं आयुष्यभर असेच कायम एकत्र राहा, खूप सुंदर दिसते तुमची जोडी. त्याबरोबर सायली ही पूर्णाजींच्या डोळ्यातले अश्रू पुसते आणि म्हणत असते, पूर्णाजी, तुमच्या डोळ्यात अश्रू छान नाही दिसत, तुम्ही फक्त आणि फक्त हसत राहा. आमच्या दोघांसाठीही तेच पुरेसं आहे आणि तशाच जेव्हा तुम्ही दिसताना तेव्हाच आम्ही आनंदी राहू शकतो. माझ्यासाठी तुम्ही सगळे, माझं कुटुंबच महत्त्वाचं आहात. आणि उलट आज तुम्ही मला माफी नका मागू, उलट मी तुम्हाला आभार मानायला हवं की तुम्ही सगळ्यांनी मी तुमच्या कुटुंबाचा एक भाग आहे हे सांगितलं, मला स्वीकारलं. अहो, नाहीतर या अगोदर तर मला हे माहीतच नव्हतं. या आधी तर मी फक्त अनाथ. त्याबरोबर पूर्णाजी तिच्या तोंडावरती हात ठेवते. त्याबरोबर सायली म्हणते, म्हणून जगली आहे, मला कुटुंबच नाही ही भावना माझ्या मनात होती. पण आज मी खूप खुश आहे, खूप आनंदी आहे, कारण आज
पुन्हा एकदा मला माझं कुटुंब, माझे आई वडील सगळं मिळालं आहे. माझ्या इतकी आनंदी व्यक्ती आज या जगात कोणीच नाही आहे पूर्णाजी. तुम्हाला समजतं आहे का? आणि ह्या अशा आनंदाच्या क्षणी तुम्ही माझी माफी वगैरे मागू नका हो. त्याबरोबर आता इथे रविराज आणि प्रतापसुद्धा सायलीची माफी मागतात. तेही सायलीला म्हणतात, साऊ बाळा आम्हाला माफ कर, आमचं चुकलं. आम्हीसुद्धा खूप वाईट वागवलं आहे तुला. म्हणजे तू आमच्याशी प्रत्येक वेळेस चांगलं वागत आलीस, पण आम्ही तुझ्याशी फारसं कधी चांगलं वागलो नाही. रविराज काका तर स्पेशली सायलीचे हात जोडूनच माफी मागतात. ते सायलीला म्हणत असतात, सायली बाळा मला माफ कर. तू माझी मुलगी आहेस, तू तन्वी आहेस हे मला ओळखता आलं नाही. त्या खोट्या, नालायक, नीच मुलीच्या नादी लागून उलट मी तुझीच मदत करायला नकार दिला. तुला खूप मोठ्या कोंडीत सापडवून दिलं आणि तुला म्हणूनच अर्जुनबरोबर लग्न करावं लागलं. त्याबरोबर सायली आता तिच्या बाबांकडे बघत असते. तर आता प्रतापसुद्धा म्हणत असतो, सायली मलासुद्धा बाळा माफ कर, माझंही चुकलंच की. त्याबरोबर आता सायली ही त्या दोघांनाही म्हणत असते, आता पुरे झालं हा तुमचं. काय हे तुम्ही माफी 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 लावलं आहे बरं. हे बघा प्लीज आता कोणीही मला सॉरी म्हणणार नाही. उलट सगळ्यांनी माझ्या आनंदात सहभागी व्हायचं. माझं कुटुंब मिळालं आहे मला. मी अनाथ नाही आहे. ही भावना केवढी मोठी आहे. मग हे साजरा नको का व्हायला. त्याबरोबर आता अर्जुन म्हणतो, एक्झॅक्टली. सायली म्हणत असते, तुम्ही सगळे माझे आहात. माझी आजी, माझे आई बाबा, माझे मामा मामी, माझ्या अस्मिताताई, सगळं कुटुंब माझं आहे आज. आज ह्या अगोदर तर हे कुटुंब माझं होतंच, पण आज ह्या कुटुंबाबरोबर माझी 2-2 नाती आहेत हे कळलं आहे मला. आणि यामुळे मी खूप खुश आहे. हे घर फक्त माझं सासर नाही तर माझं अजोळही आहे. त्यामुळे मी आणखीन जास्त सुखात आहे. त्याबरोबर लगेचच पूर्णाजी म्हणत असते, हे फक्त तुझं आजोळं नाही पुरी, हे तुझं घर आहे असं म्हणते. त्याबरोबर सायली म्हणते, हो पूर्णाई, कळलं मला. त्याबरोबर आता सायलीचा आनंद बघून अर्जुनसुद्धा खूप खुश असतो आणि त्यालासुद्धा खूप आनंद झालेला असतो. तो मनात म्हणत असतो, बायको अशीच कायम आनंदी राहा आणि हसत राहा. तर दुसरीकडे कल्पनाने आता ठरवलेलं आहे की आपण आता अश्विन घरी आला की अश्विनला हे सगळं सत्य सांगायचं. त्याच्यासमोर ह्या सत्याचा उलगडा करायचा, म्हणजे तो सुद्धा त्या नीच नालायक मुलीपासून कायमचा दूर होऊन जाईल. त्याबरोबर हा व्हिडिओ आता इथेच संपतो. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत धन्यवाद.